खेळाच्या मैदानातील माती उत्खननाची चौकशी करा. जितेंद्रकुमार इंदिस यांची तहसीलदार उमेश पाटील यांच्याकडे मागणी. ठाणे महापालिकेनं आरक्षित केलेल्या खेळाच्या मैदानातील मातीचं उत्खनन कोणाच्या परवानगीनं कशासाठी करण्यात आली, उत्खनन केलेल्या मातीची रॉयल्टी कोणी घेतली याची चौकशी करण्याची मागणी जितेंद्रकुमार इंदिसे यांनी तहसीलदार उमेश पाटील यांच्याकडे केली आहे. वर्तकनगर येथील जानकादेवी मंदिरालगत भूखंडावरील खेळाचं मैदान म्हणून आरक्षित करण्यात आलं आहे. या जागेचा TDR हिरानंदिनी प्रॉपर्टीजला देण्यात आला असून काही काळानंतर या जागेच्या सातबाऱ्यावरून ठाणे महापालिकेचं नाव हटवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांना नव्हती. त्यानंतर जागे झालेल्या ठाणे महापालिकेच्या विधी विभागानं ठाण्याचे उपविभागीय अधिकारी, मंडल अधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकारी यांच्या विरोधात कोकण विभागीय आयुक्तालयातील उपविभागीय अधिकारी कॅस्पर ऑगस्टिन यांच्याकडे लेखी तक्रार केली. एकंदरीत हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही खेळाच्या मैदानातील माती काढून टाकल्याचं दिसून आलं. मुलांना खेळण्यासाठी माती काढून तिथे मैदानाचं सपाटीकरण करण्यात येत असल्याचा समज होता. परंतु त्या ठिकाणी कामावर लक्ष ठेवणाऱ्या व्यक्तीनं लिटिल फ्लॉवर हायस्कूलचे फादर जॉन अल्मेडा आणि अवर्स लेडी मर्सी चर्चतर्फे करण्यात येत आहे. त्या ठिकाणी ईस्टर संडेच्या होली वीक कार्यक्रमासाठी स्थानिक पोलिसांकडे अर्ज करण्यात आला असल्याचंही समजतं. मात्र खेळासाठी मैदान आरक्षित असल्यानं त्याच्याशी संबंधित असलेल्या क्रीडा विभागाची कुठलीही परवानगी घेतली नसल्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं. मैदानातील जमिनीचं गौण उत्खनन बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट होत असल्यामुळे तहसीलदारांनी चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हा नोंदवावा अशी मागणी इंदिसे यांनी केली आहे. आपलं शाळेचं मैदान लिटिल फ्लॉवर शाळेचं मैदान पोखरण नंबर 2 येथील शाळेचं ठाणे महानगरपालिकेचं राखीव मैदान होतं. त्या राखीव मैदानाचं परस्पर नाव उडवण्यात आलं. अवर लेडी मर्सी चर्च ती संस्था आणि कॅस्पर ऑगस्टिन त्यांनी ते नाव हटवून तो कब्जा करण्याचा प्रयत्न केला. आपण लिटिगेशन केलंय, त्याच्यात अपिलात गेलेलं आहे. आता ते लोक जबरदस्ती त्या जागेवर कब्जा करून मास करण्याचा प्रयत्न करतायत की ही आमची जागा हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत. त्या बाबतीतला मी सगळं पत्रव्यवहार उपायुक्त असतील, सन्मान्य आयुक्त असतील, अतिरिक्त आयुक्त असतील यांच्याशी केलेला आहे. यांनी त्वरित लवकर लवकर हे अतिक्रमण काढून संबंधितावर कारवाई करावी. माझा कुठल्याही मासला विरोध नाहीये, पण ते मागच्या आडमध्ये तो प्लॉट हडपण्याचा प्रयत्न करत आहे. माझी एवढीच विनंती की महापालिकेने त्वरित कारवाई करावी. जर यांनी हे जर काम थांबवलं नाही किंवा जाणून बुजून करण्याचा प्रयत्न केला तर मी आमरण उपोषणाला संध्याकाळपासून बसतोय ठाणे महापालिकेच्या दालनामध्ये. बाल हनुमान मंदिर ट्रस्ट आणि बाल हनुमान सेवा मंडळ यांच्या वतीने आज श्री बाल हनुमान जन्मोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सोहळा मोठ्या भक्तिभाव आणि उत्साहात पार पडला. यावेळी मंडळाच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रम आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मंडळाच्या वतीनं आरोग्य शिबिर आणि मोफत चष्मा वाटप शिबिराचं आयोजनही करण्यात आलं. JTM बिल्डिंग, हरिनिवास सर्कल, नौपाडा, ठाणे येथे झालेल्या कार्यक्रमात सकाळी होम हवन, दुपारी महाप्रसाद तसंच भजन कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं. परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. या सोहळ्यात श्री बाल हनुमानाची पूजा अर्चना करण्यात आली. तसंच भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समस्त थोरवे परिवाराने विशेष परिश्रम घेतले. तर्फे हनुमान जयंती जोरदार साजरी करण्यात येते. काय काय कार्यक्रम राबवले, कितवं वर्ष? नमस्कार. प्रथमतः सगळ्यांना, तुमच्या दर्शकांना हनुमान जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. हे आमचं 1982 साली आमच्या वडिलांनी स्थापन केलेलं मंदिर आहे. आता आमचं 2024ला याचा जीर्णोद्धार केलं होतं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केलेला आहे. त्या औचित्य ठेवून आम्ही हेल्थ केलेलं आहे. हेल्थ चेकअपचं आपला हे केलेलं आहे. चष्मा शिबिरचं हे केलेलं आयोजन, भंडारा केलेला आहे तसं लोकांना. आणि लोकांचा म्हणजे भाविकांचा चांगल्यापैकी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. लोकांचा चांगला हे मिळतो आहे, इथे सहभाग मिळतो आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते.
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 23 तारखेला महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 6,221 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर सर्व नगरसेवकांनी सविस्तर चर्चा केली होती. महापालिकेमध्ये अनेक नवीन नगरसेवक आले असून त्यांनीही आपल्या भाषणातून महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक मुद्दे मांडले होते. महापालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी मालमत्ता कर वसुली वाढवणे, पाणी चोरी रोखणं तसंच शहर विकासाच्या माध्यमातून उत्पन्न वाढीसाठी महत्त्वपूर्ण सूचना या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आल्या होत्या. सभागृहातील सर्वपक्षीय नेते, गटनेते आणि सर्व नगरसेवकांनी या अर्थसंकल्पाला अखेर सर्वानुमते मंजुरी दिली होती. सलग 3 दिवस सुरू असलेली अर्थसंकल्पीय सभा आज पहाटे 7 वाजता संपली होती. ठाणे महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अर्थसंकल्पावर इतक्या उशिरापर्यंत चर्चा होऊन तो शिस्तबद्ध पद्धतीनं मंजूर करण्यात आल्याबद्दल महापौरांनी सर्व सदस्यांचे आभार मानले. दरम्यान या अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट करण्यात आलेले मोठे विकास प्रकल्प टप्प्याटप्प्यानं राबवण्यात येणार असून त्याचे उद्घाटनही लवकरच करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर निश्चितच मार्ग निघेल असा विश्वासही महापौरांनी व्यक्त केला. तसंच स्थायी समित्यांच्या स्थापनेबाबत सर्व स्तरावर चर्चा सुरू असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व समित्या लवकरच स्थापन करण्यात येतील असंही महापौर शर्मिला पिंपळकर यांनी स्पष्ट केलंय. चांगल्या पद्धतीचं ठाणे शहरामध्ये काम केलं गेलं आणि मला वाटतं आज ज्या 131 नगरसेवक आपले निवडून आलेले आहेत आणि याच्यामध्ये बरेच नगरसेवक नवीन आहेत, पण तरीसुद्धा मला वाटतं 4 वर्षाचा जो मधला गॅप होता 22चा कार्यकाळ संपल्यानंतर आणि अभ्यासपूर्वक असं या नवीन नगरसेवकांचं भाष्य या सभागृहामध्ये त्यांनी आपल्या प्रभागातल्या विषय मांडले. त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी मालमत्ता कर वसुली आणि पाणी गळती, पाणी चोरी रोखणे, शहर विकास विभागाच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्न वाढीसाठी देखील महत्त्वपूर्ण सूचना या अर्थसंकल्पामध्ये केल्या गेल्या आहेत. आणि या अर्थसंकल्पावर सभागृहातील सर्वपक्षीय सभागृह नेते, सर्व गटनेते, सर्वपक्षीय गटनेते आणि सर्व नगरसेवक यांनी या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आणि सर्वांचं ऐकून घेऊन आपण हा अर्थसंकल्प काल म्हणजे आज पहाटे सलग 3 दिवस चालू होता आणि आज पहाटे 7 वाजता संपला. मला वाटतं पहिल्यांदाच ठाणे महानगरपालिकेमध्ये 7 वाजेपर्यंत ही सभा अर्थसंकल्पावर खूप चांगल्या पद्धतीने मांडण्यात आली आणि मंजूर करण्यात आली. त्याबद्दल सर्व सदस्यांचे मी धन्यवाद मानते. धन्यवाद. यंदाच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मालमत्ता कर वसुलीला गती देण्याकरिता पालिकेनं पावलं उचलली. महापालिकेकडून 1 एप्रिलच्या पहाटे ठाणेकरांना मोबाईलवर SMS द्वारे देयकं आणि ऑनलाईन भरण्याची लिंक पाठवण्यात आली. परंतु ही लिंकच उघडत नसल्यानं अनेकांना कर भरता आला नाही.
कर भरण्याची इच्छा असूनही तांत्रिक अडचणींमुळे ठाणेकरांचा पहिल्याच दिवशी हिरमोड झाल्याचं चित्र समोर आले. ठाणे महापालिकेचा मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत मानला जातो. गेल्या 2025-26 आर्थिक वर्षात महापालिकेच्या मालमत्ता कर विभागानं ठरवून दिलेल्या 915 कोटींच्या उद्दिष्टापैकी 878 कोटी रुपयांचा कर वसूल केलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 68 कोटी 37 लाखांचा अधिक महसूल पालिकेला प्राप्त झालाय. सुमारे 87.37% कर हा डिजिटल आणि इतर आधुनिक माध्यमातून भरला गेल्यानं ठाणेकरांनी ऑनलाईन भरणा पद्धतीला स्पष्ट पसंती दिली आहे. यंदा पालिकेनं मालमत्ता कर विभागाला 1200 कोटी रुपयांचं उद्दिष्ट दिलं आहे. त्यासाठी ई-बिलिंग, व्हॉट्सअप, चॅटबॉट आणि पहिल्याच दिवशी देयकं पाठवण्याची व्यवस्था राबवण्यात आली. मात्र या सर्व योजनेवर पहिल्याच दिवशी पाणी फिरल्याचं दिसून आलं. मालमत्ता कर वसुलीसाठी पालिकेकडून गेल्या काही वर्षांपासून विविध उपाययोजना करीत आहेत. त्याचप्रमाणे यंदाही 1 एप्रिल रोजी पहाटे वाजेपर्यंत SMS द्वारे ही देयकं मिळतील अशी व्यवस्था केली जाईल अशी घोषणा पालिकेनं अर्थसंकल्पात केली होती. अभिजित बांगर यांच्याकडे आयुक्तपद असताना त्यांनी ही व्यवस्था उभी केली होती. या माध्यमातून पहिल्याच दिवशी काही कोटी रुपये जमा झाल्याचा डंकाही महापालिकेनं पिटला. हीच व्यवस्था यंदाही पूर्ववत ठेवण्याचा जुनाच संकल्प यंदाच्या अर्थसंकल्पात नव्यानं सोडण्यात आला होता. यंदा मालमत्ता कराच्या वसुलीसाठी व्हॉट्सअप चॅटबोट कर प्रणालीचा अवलंब केला जाईल. यामुळे 2 टप्प्यात कराची देयकं भरणं शक्य होणार असून करदात्यांना कराचे देयक आणि पावती मिळणं शक्य होईल. तसंच ई-बिलिंगची संकल्पना यंदा अधिक प्रभावीपणे राबवण्यात येईल अशी घोषणाही करण्यात आली होती. यंदाच्या आर्थिक वर्षातही पहिल्या 6माहीप्रमाणे दुसऱ्या 6माहीचा कर भरणाऱ्या करदात्यांना सवलत असणार आहे असं पालिकेनं जाहीर केलं होतं. ही सवलत मिळवण्यासाठी अनेक नागरिक पहिल्याच दिवशी कर भरतात. महापालिकेकडून 1 एप्रिलच्या पहाटे ठाणेकरांना मोबाईलवर SMS द्वारे देयकं आणि ऑनलाईन भरण्याची लिंक पाठवण्यात आली. परंतु ही लिंक उघडत नसल्यानं अनेकांना कर भरता आला नाही अशा तक्रारीही पुढे आल्यात. कर भरण्याची इच्छा असूनही तांत्रिक अडचणींमुळे ठाणेकरांचा पहिल्याच दिवशी हिरमोड झाल्याचं चित्र समोर आलं. ठाण्यातील मुंब्रा परिसरात आज भरदिवसा गोळीबाराचा थरार घडला. मुंब्रा बायपासवरील शिवाजीनगर भागात असलेल्या लाल किल्ला हॉटेलजवळ अज्ञातांनी बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झालाय. मिळालेल्या माहितीनुसार मुंब्रा बायपास मार्गावर शिवाजीनगर भागात हॉटेल लाल किल्ला आहे. या वर्दळीच्या ठिकाणी अचानक गोळीबाराचा आवाज आल्यानं नागरिकांची एकच पळापळ झाली. इथे काही अज्ञातांनी अंधाधुंद गोळीबार केला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर 3 जण गंभीर जखमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जखमींना तातडीनं जवळच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचंही समजतं. हा गोळीबार नेमका कोणत्या कारणातून झाला याचं अधिकृत कारण अद्याप समोर आलं नाही. मात्र घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हा प्रकार गँगवॉरमधून घडला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंब्रा परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी टोळ्यांमध्ये धुसफूस सुरू असल्याची चर्चा होती. त्याचाच हा परिणाम असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली आहेत. घटनास्थळावरील CCTV फुटेजची तपासणी केली जात आहे. भरदिवसा अशा प्रकारे गोळीबार झाल्यानं परिसरात खळबळ उडाली असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.